नमस्कार मंडळी. दिनविशेष या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. संत सावतामाळी समाधी दिन हा आजचा दिनविशेष आहे मंडळी. त्यामुळे संत सावतामाळी यांची थोडक्यात माहिती आपण समजून घेणार आहोत. मंडळी, पंढरपूरचा जो विठुराया आहे, हा समतेचा मोठा पुरस्कर्ता मानला जातो बरं का. त्याच्या दरबारात सर्वांनाच समान स्थान आणि मानाचे पान आहे. सगळ्या प्रकारच्या उद्योगात असणारे सर्व हरिभक्त या दरबारात प्रेमाने आणि एकोप्याने नांदतात बरं का. या सर्व नामावळीत एक मानाचे पान सावतामाळी यांच्या नावाचे सुद्धा आहे. श्रोते हो, सावतामाळी हे ज्ञानेश्वर नामदेव यांचे समकालीन होते. विठ्ठल भक्त म्हणून सावतामाळी यांचे स्थान विशेष होते. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांनी सुद्धा त्यांच्या भक्तिप्रेमाचा गौरव केला आहे. पंढरीच्याच जवळ अरणभेंडी किंवा अरणगाव हे एक खेडं आहे. तिथेच सावतामाळी यांचा मळा फुलला आहे बरं का. देवाविषयी दृढ श्रद्धा त्यांच्या मनामध्ये होती. ते भक्तीने पुरे भारलेले होते आणि नामस्मरणामध्ये अखंड रंगलेले होते. पण इतक्या जवळ पंढरी असून सुद्धा दारावरून वाऱ्या दाटीवाटीने जाताना पाहूनही सावतामाळी यांच्या मनात आपणही पंढरपूरला जावं, त्या सगुण सावळ्या विठोबाचं दर्शन घ्यावं, असं कधीही आलं नाही. सावतामाळी यांनी नाम घट्ट धरून ठेवलेलं होतं, पण विटेवरच्या सगुण स्वरूपावर जणू बहिष्कारच टाकला होता. सारं पंढरपूर सावतामाळी यांच्या मळ्यातच सामावलं होतं. विटेवरचं परब्रह्म युगे 28 उभं आहे. असा त्याचा महिमा असला विठ्ठलाचा, तरी ते इतके वर्ष 28 युग त्या विटेवरती गुपचूप उभं आहे. पण श्रोते हो, सावतामाळी यांच्या मळ्यातलं हिरवं परब्रह्म सावत्यांशी सतत सलगीचा संबंध ठेवून होतं. म्हणूनच सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावत्याने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. मंडळी, सावतामाळी यांची देवभक्ती अशी आत्मप्रतीतीची होती. म्हणजे स्वतःच्या कामामध्येच त्यांनी ईश्वराचं अस्तित्व, विठुरायाचं अस्तित्व शोधलेलं होतं. म्हणून खास त्या सगुण पांडुरंगाला भेटायला त्यांना पंढरपूरला जाण्याची कधीही आवश्यकता वाटली नाही. म्हणजे बघा, इतकं तादात्म्य त्यांचं विठुरायाबरोबर झालेलं आपल्याला दिसून येतं. कारण त्यांच्या मते 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत भक्तीच्या प्रांतामध्ये. कोणत्या? तर स्वतःची साधना आणि ईश्वर भेटीची तळमळ. आणि ह्या दोन्ही गोष्टी सावतामाळी यांच्याकडे होत्या. सगळ्यांच्या विषयी समदृष्टी बाळगून केवळ आपल्या व्यवसायातच नाही, तर झाडाझुडपात आणि भाजीपाल्यातही परमेश्वर पाहणाऱ्या सावतामाळी यांना नामदेवांनी सावता सागर प्रेमाचा आगर असं शिफारस पत्र दिलं होतं बरं का. खुद्द सावतामाळी एका अभंगामध्ये म्हणतात की, मी विठ्ठलाचं नाम घट्ट धरून ठेवलं आहे, त्यामुळे मी निर्भय आहे. कळी काळावरही मात करील इतकं ते नाम बलशाली आहे. म्हणजे नामाचा महिमा सुद्धा याच्यामधनं प्रगट होतो मंडळी. ते म्हणतात, नामाची या बळे न भिवू सर्वथा,
कळी काळाच्या माथा सोटे मारू. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. विठ्ठल गावोनी नाचो रंगी. असं भावबळ, अशी भावना सावतामाळी यांच्या जवळ होती. आणि मग अशी भावना जर का एखाद्या जवळ असेल, तर विश्वव्यापी विश्वंभराचं दर्शन ठराविक आकाराच्या एखाद्या मूर्तीमध्ये कसं काय होणार आहे? म्हणून भोवती पसरलेलं अफाट विश्व हेच परमेश्वराचं खरं स्वरूप आहे, असा साक्षात्कार संत सावतामाळी यांना होत होता. आपलं विहित कर्म म्हणजे आपलं जे काम आहे ते काम कर्तव्य बुद्धीने, अत्यंत आवडीने आणि ईश्वरार्पण बुद्धीने करणं हीच खरी विठुरायाची परमेश्वराची पूजा आहे, हे मर्म सावतामाळी यांना चांगलंच कळलं होतं मंडळी. आणि म्हणूनच आपला मळा सोडून ते पंढरीला गेले नाहीत. आज आषाढ कृष्ण चतुर्दशी आहे आणि आजचा दिवस हा त्यांच्या समाधीचा दिवस आहे. ही त्यांच्या समाधीची तिथी आहे मंडळी. त्यांची पुण्यतिथी आजच्या दिवशी त्यांचे जन्मगाव पंढरपूर नजीकचे अरणभेंडी येथे साजरी केली जाते. आणि एक विशेष मुद्दा इथे मला सांगायचा आहे, तो म्हणजे त्यांच्या समाधीचे वर्णन उपलब्ध आहे. त्यावरून सावता महाराज हे योगशास्त्रात सुद्धा खूप मोठे अधिकारी होते, हे आपल्याला खचितच समजून येतं श्रोतेहो. ते वर्णन असं आहे त्यांच्या समाधीचं. उठोनी प्रातःकाळी करुनिया स्नान, घालुनी आसन यथाविधी. नवज्वरे देह झालासे संतप्त, परिमनी आर्त विठोबाची. प्राणायाम करुनी कुंभक साधिला, वायू निरोधिला मूळ तत्वी. 1217 शालिवाहन शक, मन्मथ नामक संवत्सर. ऋतू ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी. आला उदयासी सहस्र कर, सावता पांडुरंग स्वरूपी भिनला. देह समर्पिला ज्याचा त्यासी. किती अगदी समर्पक शब्दामध्ये त्यांच्या समाधीचं वर्णन आपल्याला या काव्यामधनं, या अभंगामधनं पुरेपूर समजून येतं मंडळी. तर अशा या संत सावतामाळी यांच्या समाधीचा हा आजचा दिवस आहे. त्यांना आदरांजली आपण सगळ्यांनी वाहूया आणि ह्या भागाची समाप्ती करताना सावतामाळी यांनी जे महत्वाचं सांगितलंय तो मुद्दा परत एकदा अधोरेखित करून थांबते, की आपलं जे विहित कर्म आहे, आपलं जे रोजचं कर्तव्य आहे, आपल्याला रोजचं जे काम करायचं आहे, ते काम अतिशय मनोभावे करायचं. ते काम करत असताना आपली दृष्टी परमेश्वराठायीच पाहिजे. नामाला घट्ट धरून ठेवायचं. असं आपण केलं की सगुण रूपामध्ये परमेश्वर बघायची गरज असतेच असं नाही. हे आपल्याला सावतामाळी यांनी स्वतःच्या कृतीमधनं मंडळी शिकवलेलं आहे. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.